मित्रो नमस्कार. सर्वांचं शासन निर्णय GR या चॅनलवरती सहर्ष स्वागत. मित्रो, आज 29 एप्रिल 2025 रोजी टोल माफी ते पीक विमा योजना मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचे सर्वात मोठे 11 निर्णय आज या ठिकाणी झालेले आहेत. मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीत सरकारने वेगवेगळ्या खात्यांशी निगडित अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. तर ते सगळ्यात मोठे 11 निर्णय कोणते आहेत ते आज आपण बघणार आहोत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, परिवहन आणि बंदरे विभाग असेल, यासारख्या महत्त्वाच्या विभागांचा सुद्धा समावेश आहे. मित्रहो, सरकारने याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुधारित पीक विमा योजना सुद्धा लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच इलेक्ट्रिक व्हेकल्सचा वापर वाढावा यासाठी काही पावलं उचलली आहेत आणि इलेक्ट्रिक व्हेकल्सला काही टोल नाक्यांवरती टोल माफीसुद्धा दिली जाणार आहे. तर हे 11 निर्णय कोणते आहेत हे आपण थोडक्यात बघूयात. सर्वात पहिला निर्णय, टेमघर प्रकल्प तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे उर्वरित कामे व धरणगळती प्रतिबंधक कामासाठी तब्बल 488.53 कोटी किमतीच्या सुधारित खर्चाला प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. जलसंपदा विभागाअंतर्गत हा निर्णय येतो. निर्णय क्रमांक 2, मुंबई भिक्षा प्रतिबंध अधिनियम 1951 अंतर्गत महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध नियम 1964 मधील नियम 27(ब)(3) मधील तरतुदीमध्ये सुधारणा. भिक्षागृहातील व्यक्तींना 5 रुपयाऐवजी आता 40 रुपये प्रतिदिन. 1964 नंतर प्रथमच बदल. महिला व बाल विकास विभागाअंतर्गत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. निर्णय क्रमांक 3, PM यशस्वी या एक छत्री योजनेअंतर्गत OBC, EBC व DNT प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मेट्रिक पूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत केंद्र शासनाने सन 2021-22 ते 2025-26 या वर्षाकरता निर्गमित केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना राज्यात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. निर्णय क्रमांक 4, हडपसर ते यवत राज्य महामार्गावरील 6 पदरी उन्नत मार्ग व अस्तित्वातील रस्त्याचे 6 पदरी बांधकाम करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि यासाठी तब्बल 5262.36 कोटी रुपयांचं तरतूद केलेली आहे. निर्णय क्रमांक 5, सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत महाइन्व्हेट पायाभूत सुविधा गुंतवणूक संस्था स्थापन करण्यास मान्यता दिलेली आहे. निर्णय क्रमांक 6, महाराष्ट्र राज्यात जहाज बांधणी व जहाज दुरुस्ती सुविधा आणि जहाज पुनर्वापर सुविधा विकसित करण्याबाबतच्या धोरणास मान्यता दिलेली आहे. निर्णय क्रमांक 7, महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025ला मान्यता देण्यात आलेली असून या निर्णयाअंतर्गत पॅसेंजर EVला सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यासह EVला काही टोल नाक्यांवरती टोल माफी देण्याचा निर्णय सुद्धा सरकारने घेतला आहे. मात्र या नव्या धोरणाचं नवं प्रारूप काय असेल हे अद्याप समोर आलेलं नाही. निर्णय क्रमांक 8, ॲप बेस वाहनांसाठी समुच्चय धोरण. निर्णय क्रमांक 9, सर्वसमावेशक पीक विमा योजनेत बदल करून केंद्र शासनाच्या अनिवार्य जोखीम बाबीवर आधारित पीक विमा योजना राबवणार. तसेच कृषी क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी कृषी पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी योजना राबवण्यात येणार आहे. निर्णय क्रमांक 10, आदिवासी विकास विभागातर्फे अनुसूचित जमातीसाठी सुरू असलेल्या योजनांच्या धर्तीवर विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाज बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. निर्णय क्रमांक 11, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा 10 लाख रुपयांवरून 15 लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे हे राज्य मंत्रिमंडळाने 11 मोठे निर्णय आज या बैठकीत घेतलेले आहेत. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तसंच आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.